हॅलो माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपला आजचा टॉपिक आहे नाउन। नाउन म्हणजे काय तर नाम। तर आपण या चॅप्टरमध्ये या टॉपिकमध्ये या 4 गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। फर्स्ट आहे अंडरस्टँडिंग नाउन अँड इट्स डेफिनेशन, म्हणजे नाउन काय आपण समजून घेणार आहोत, त्याची नाउन म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत। नेक्स्ट आहे नोविंग अबाउट डिफरंट काइंड्स ऑफ नाउन्स, नाउनचे प्रकार किती व कोणते हे बघणार आहोत। आयडेंटिफाईंग अ सिंग्युलर अँड प्लुरल नाउन्स, सिंग्युलर्स नाउन कोणते व प्लुरल नाउन कोणते ते आयडेंटिफाय करणार आहोत, ओळखणार आहोत। आणि नोविंग अबाउट द जेंडर ऑफ नाउन्स, आणि जेंडरविषयी माहिती अभ्यासणार आहोत की जेंडर हे किती टाईपचे आहे, कोणते आहेत। चला तर मग बघूया। पहिले आपण सुरुवात करूया इंट्रोडक्शनपासून। There are numerous objects we see around us. These objects are known by a particular name. These names are called nouns. म्हणजे की आपण आपल्या भोवती ज्या गोष्टी ज्या वस्तू बघत असतो, न्यूमरस ऑब्जेक्ट वस्तू पाहत असतो, त्यांना एक पर्टिक्युलर नेम असते, विशिष्ट नाव असते। त्या नावावरून आपण त्यांना नाम असे म्हणतो, त्यांच्या नावाला आपण नाम असे म्हणतो। दीज नेम्स आर कॉल्ड नाउन्स। चला तर मग बघूया नाउनची डेफिनेशन। नाउन म्हणजे काय तर अ नाउन इज अ नेमिंग वर्ड विच आयडेंटिफाईज अ पर्सन, अ प्लेस, an animal, an object, a thought or a feeling. All naming words are known as nouns. थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या शब्दाने व्यक्ती, स्थळ, प्राणी, थॉट विचार, भावना किंवा वस्तूचे नाव आपल्याला कळते, त्या सर्व नावाला ऑल नेमिंग वर्ड्स आर नोन ॲज नाउन, त्या सर्व नावाला आपण नाम असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल पर्सन, डेव्हिड, फादर, पेंटर, ॲनी, लॉयर। प्लेस, ठिकाणाचे व स्थळाचे नाव, मुंबई, ॲम्स्टरडॅम, सिटी, विलेज, कंट्री। ऑब्जेक्ट्स, वस्तूचे नाव, पिलो, बायसायकल, बुक, पेन, विंडो। थॉट, विचार, आयडियाज, ट्रूथ, सॅडनेस, यूथ, ब्युटी, करेज। These are nouns. Now let us see kinds of nouns. म्हणजे नाउनचे प्रकार, किती प्रकारचे नाउन्स आहेत, किती टाइप्स आहेत नाउनचे ते आपण बघूया। There are following types of nouns. First is proper noun. Proper noun म्हणजे स्पेशल नाम, specific names of people, animal, places and things are called proper nouns. म्हणजे व्यक्तीचे नाव जे कधीही बदलत नाही, चेंज होत नाही, स्पेसिफिक असतं। प्राण्याचे नाव जसे की टायगर, वाघ, सिंह, पीपल, व्यक्तीचे नाव जसं राम, सीता, अँड थिंग्स, वस्तूचे नाव, या सर्व नावाला आपण प्रॉपर नाम असे म्हणतो, प्रॉपर नाउन असे म्हणतो, विशिष्ट नाम असे म्हणतो, विशेष नाम। फॉर एक्झाम्पल इंडिया, इंडिया हे आपल्या कंट्रीचे नाव आहे, इंडिया। ब्रुनो, पेट ॲनिमल। ताजमहल, वस्तूचे, बिल्डिंगचे नाव। मंडे, डेचे नाव। अलाइस इन वंडरलँड, बुकचे नाव, एक्सेट्रा। आता तुम्ही बघितलं असेल या सर्व नावामध्ये नाउन्स हे कॅपिटलमध्ये आहेत। प्रॉपर नाउन लिहिताना, राईट करताना आपण नेहमी फर्स्ट अक्षर हे कॅपिटलमध्ये लिहितो, फर्स्ट लेटर आपण कॅपिटलमध्ये लिहितो। नेक्स्ट इज कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स रेफर अ पर्सन, प्लेसेस और थिंग दॅट आर ऑफ द सेम काइंड. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, जे व्यक्तीला असू शकते, व्यक्तीचे असते, स्थळाचे असते किंवा वस्तूंचे असते। फॉर एक्झाम्पल पेंटर, सिटी, रिव्हर, बॉय, गर्ल, डॉग, स्कूल, बुक, एक्सेट्रा. नेक्स्ट इज कलेक्टिव्ह नाउन्स. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नाम, म्हणजे एखाद्या समूहाला
नाव दिलेले असते. कलेक्टिव्ह नाउन्स रेफर टू अ ग्रुप ऑर कलेक्शन ऑफ पीपल, थिंग्स ऑर ॲनिमल्स. सच नाउन्स include more than one member of the same kind. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे ग्रुप ऑफ नाउन्स. एखाद्या समूहाला ग्रुपला नाव दिलं असते. ग्रुप म्हणजे समूह, म्हणजे एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एका समूहात असतात. प्राण्यांचा समूह असतो, वस्तूंचा समूह असतो, व्यक्तींचा समूह असतो. त्यांच्या समूहाला नाव दिलेले असते, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टीचरचा स्टाफ असतो, स्टुडंटचा क्लास असतो, फीसची स्कूल असते, सोल्जरची टीम असते. फॉर एक्झाम्पल, अ लायब्ररी ऑफ बुक्स, अ क्रू ऑफ सेलर्स, अ बकेट ऑफ फ्लावर्स, अ गँग ऑफ थीव्स, अ बंडल ऑफ स्टिक्स, अ choir of singers, a colony of ants, etc. These are collective nouns. Next is abstract nouns. Abstract nouns means भाववाचक नाम. ज्याच्याने आपले भाव स्पष्ट केले जातात त्यांना एक नाव दिलेले असते, भाववाचक नाम. Some nouns are the names of quality, feelings, a concept, a state of being. Such nouns cannot be touched or seen. या नाउन्सला आपण बघू शकत नाही आणि टच करू शकत नाही. दे आर कॉल ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, भाववाचक नाम. फॉर एक्झाम्पल, होप, करेज, जॉय, हॉनेस्टी, लव, पॉवर्टी, जस्टिस, लेझीनेस, एक्सेट्रा. या सर्व नामाला आपण बघू शकत नाही व टच करू शकत नाही. यालाच आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. नेक्स्ट आहे मटेरियल नाउन्स. मटेरियल नाउन्स म्हणजे पदार्थवाचक नाम. Nouns that are used to name substances or materials from which different objects are prepared are known as material nouns. म्हणजे पदार्थांना नावं असतात त्याला आपण म्हणतो मटेरियल नाउन्स. फॉर एक्झाम्पल, गोल्ड, वूड, शुगर, डायमंड, प्लास्टिक, etc. These are kinds of nouns. Thank you.